10 जून हा राष्ट्रवादीचा स्थापना दिवस. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावरच सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. वैभव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह आज मुंबईत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय. ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. यावेळी शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील, विराज दूध संघाचे चेअरमन विशाल पाटील, नगरसेवक पृथ्वीराज पाटील, पद्मसिंग पाटील, युवा नेते जगन्नाथ पाटील यांच्यासह पाटील गटाचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. पेट्याचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून जिल्हाध्यक्षपद घेतलं होतं. विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघात महायुतीकडून आमदार सुहास बाबर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकून शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्या पक्षाची उमेदवारी घेत विधानसभेची निवडणूक लढवली. आगामी विटा नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी पक्षात सहभागी होणं गरजेचं असल्याचं मत नेत्यांनीही व्यक्त केलं. या पार्श्वभूमीवर माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी भाजपात जाण्याचा अंतिम निर्णय घेतला आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. सांगली शहरात 24 मजली इमारत उभी करण्यासाठी उपायुक्त वैभव साबळे यांना 10 लाख रुपयांची लाच मागितली होती, पण या प्रकरणात तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांचा समावेश आहे. त्यांनी ही लाच साबळे यांच्या मार्फत मागितली होती, तसे पुरावे देखील दिले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुभम गुप्ता यांना सह आरोपी करावे, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा तक्रारदार तानाजी रुईकर यांनी केलाय. त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार देखील केली आहे. तानाजी रुईकर म्हणाले, अमराई येथे 24 मजली इमारत बांधण्यासाठी महापालिकेकडे बांधकाम परवान्यासाठी अर्ज दाखल केला होता. तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे ही फाईल आली होती, कारण आयुक्तांच्या सहीनेच या फाईलीला बांधकाम परवाना दिला जातो. तरी देखील उपायुक्त साबळे यांनी मला भेटून हे काम करतो, साहेबांची 10 लाखांची मागणी आहे, ती मागणी पूर्ण करा असं सांगितलं होतं. यावेळी 7 लाख रुपये देण्याचं मंजूर केलं होतं, पण पैसे न दिल्याने आयुक्तांनी या फाईलीवर 28 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी व 26 मार्च 2025 या 4 वेळा विविध शेरे मारून फाईल थांबवली होती. शेरे मारण्यासारखं कारण देखील नव्हतं, मात्र पैसे दिले नसल्याने ही फाईल थांबवली गेली होती. या विरोधात फेब्रुवारीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. उपायुक्त वैभव साबळे यांच्यात झालेलं संभाषण त्यांना देण्यात आलं. त्यांनी सविस्तर चौकशी करून उपायुक्तांवर कारवाई केली, पण या प्रकरणात तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून त्यांना सह आरोपी करावं, अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा तानाजी रुईकर यांनी दिला. यावेळी आर्किटेक्ट डॉक्टर रवींद्र चव्हाण उपस्थित होते. सांगली शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये आज वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा झालाय. वटपौर्णिमेनिमित्त आज सांगली शहराच्या ग्रामीण भागातील अनेक वडाच्या झाडाची महिलांकडून मनोभावे पूजा करण्यात आली. सावित्रीने सत्यवानाचं प्राण परत आणण्यासाठी वडाचं व्रत केलं होतं, वडाची पूजा केली होती आणि सत्यवानाचे प्राण परत आणले होते, अशी या मागची आख्यायिका आहे. त्या दिवसापासून महिला वर्ग वडाची पूजा करतात आणि आपल्याला हाच पती वर्षानुवर्षे मिळावा, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं अशी मनोभावे प्रार्थनाही करतात. सांगलीसह अनेक ठिकाणी आज वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी पूजनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. वडाच्या झाडाची पूजा करत 7 फेरे मारत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला मनोभावे पूजा करताना पाहायला मिळाल्या. वडाची पूजा करण्यासाठी महिला पारंपरिक पोशाखात अलंकार परिधान करून सहभागी झाल्या होत्या. मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका युवकास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून 60,000 रुपयांचे देशी बनावटीचं पिस्टल आणि 1,000चे 2 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केलाय. हुसेन बादशाह सय्यद असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. याबाबत महात्मा गांधी पोलीस चौकीत फिर्याद नोंदवण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस कर्मचारी अतुल माने आणि अनंत कुडाळकर यांना डॉक्टर आंबेडकर उद्यान परिसरात असलेल्या बोळातील रस्त्यावर एक जण पिस्तूल घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सापळा लावला असता एक जण संशयास्पदरित्या तिथे थांबलेला असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी शिताफीने त्यास ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे आढळले. पोलीस चौकशीत संशयित
हुसेन सय्यद यांनी सदर पिस्तूल आणि काडतुसे ही उमेश मदने याच्याकडून खरेदी केल्याचं सांगितलं। तसेच हुसेन सय्यद याच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना नसल्याचं देखील पोलिसांच्या निदर्शनास आलं। यानंतर सय्यद याच्याकडून 60,000चं एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस असा एकूण 61,000चा मुद्देमाल जप्त केला। आमराई रस्त्यावरील 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी 7 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला वैभव विजय साबळे यांना आज न्यायालयाने 1 दिवसाची कोठडी सुनावली आहे। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगली व सातारा येथील घराची झडती घेतली। यात आक्षेपार्ह काही सापडलं नसल्याचे पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांनी सांगितले। तक्रारदार तानाजी रुईकर यांच्या कंपनीमार्फत महापालिकेकडे आमराई रस्त्यावरील 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी प्रस्ताव दिला होता। बांधकाम परवाना मंजुरीसाठी उपायुक्त साबळे यांनी 10 लाखांच्या लाचेची मागणी केली। याबाबत 17 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली। पडताळणीत साबळे यांनी तडजोडी अंती 7 लाख रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर सोमवारी साबळे याला महापालिका मुख्यालयातून ताब्यात घेण्यात आले। त्याच्या अटकेची कारवाई करीत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। मंगळवारी साबळे याला न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सांगलीतील घराची झडती घेतली होती। मंगळवारी पथकाने सातारा येथील घराची झडती घेतली, पण तिथे काहीच आक्षेपार्ह आढळून आलं नाही। संभाजी ब्रिगेड या नावाने शिवधर्म फाउंडेशनने आक्षेप घेत संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून बदनामी करत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय। संभाजी ब्रिगेड हे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड करावे या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 10 वाजता शहरातून मोटरसायकल रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याची माहिती अध्यक्ष दीपक काटे यांनी दिली आहे। संभाजी ब्रिगेडकडून आपल्या नावात संभाजी एकेरी उल्लेख करत छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला जातो, त्यामुळे या नावाला शिवधर्म प्रतिष्ठानने आक्षेप घेतलाय। संभाजी ब्रिगेडने त्वरित आपल्या पक्ष संघटनेच्या नावात संभाजी ब्रिगेड असा एकेरी उल्लेख न करता छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड किंवा पक्ष अशा स्वरूपाचा बदल करावा अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनकडून करण्यात आली। या मागणीसाठी 13 जून रोजी सांगलीत भव्य रॅली काढून तसेच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे। यापुढे संभाजी असा एकेरी उल्लेख आढळून आल्यास होणाऱ्या परिणामाला प्रवीण गायकवाड हे जबाबदार असतील असा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिलाय। पलूस तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास घर आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतलाय। माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट झालाय, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेऊन पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे। मागील 4 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मॉडेल स्कूलच्या माध्यमातून शाळांमध्ये भौतिक सुविधा देण्यात आल्या आहेत। खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळांनी बाजी मारली। या शाळेस प्रोत्साहन देण्यासाठी माळवाडी ग्रामपंचायत सरसावली आहे। जिल्हा परिषदेत शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या पाल्यांच्या कुटुंबाचा सन 2025 ते 26 वर्षामधील घरपट्टी पाणीपट्टी ही करमाफ करण्यात येणार आहे। प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या पालकांच्या कुटुंबाचा सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील घरपट्टी पाणीपट्टी करमाफ करण्यात यावा, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत भाग घेतील व शाळेची गुणवत्ता वाढवावी असा ठराव सरपंच अश्विनी साळुंखे यांनी मांडला। याबाबत सविस्तर चर्चा होऊन सर्व सदस्यांनी जिल्हा परिषद शाळा माळवाडीमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या पालकांच्या घराची 1 वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी माळवाडी ग्रामपंचायतीचे आभार मानले। सांगली शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास शहरातील पाणीपुरवठा खंडित होता कामा नये, शिवाय स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे अशा सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या। संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सत्यम गांधी यांनी पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्र जॅकवेल पाणीपुरवठा प्रणालीची माहिती घेतली। सांगली कर्नाळ रोड व जॅकवेल तसेच माळबंगला येथील 70 MLD क्षमता नवीन जलशुद्धीकरण केंद्र व 36 MLD क्षमतेच्या जुन्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली। याबरोबर यशवंतनगर बूस्टर पंपिंग स्टेशनची पाहणी केली आहे। तसेच पाण्याचे नमुन्याबाबत माहिती घेतली। अद्ययावत यंत्रणा राहण्याच्या दृष्टीने योग्य त्या सूचना देखील यावेळी दिल्या आहेत। पूर काळात महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा खंडित होऊ नये याची काळजी पाणीपुरवठा विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी घेणं आवश्यक आहे। शिवाय नदीत गढूळ पाणी असतं, पण शुद्धीकरण करून नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना देखील आयुक्तांनी केल्या। तसेच मगरमच्छ कॉलनी येथे रोबोटद्वारे ड्रेनेज सफाईबाबतचे प्रात्यक्षिक देखील घेतले। यावेळी कार्यकारी अभियंता सुनील पाटील,
चिदानंद कुरणे, अभय पोळ आणि रोहित लोखंडे उपस्थित होते. अपंग कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू हे रविवारपासून गाडगे महाराजांच्या समाधीस्थळी मोजरी येथे बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख दिग्विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर तहसील येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी 6,000 रुपये मानधन, शेतीमालाला योग्य हमीभाव, पेरणी ते कापणीपर्यंत मजुरीचे सर्व कामे रोजगार हमीमध्ये घाला या प्रमुख मागण्यांसाठी बच्चू कडू भाऊ उपोषणास बसले. त्यांच्या पाठीशी क्रांतिकारकांच्या वाळव्या तालुक्यातून शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी भक्कमपणे उभा आहे. यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे प्रतीक जाधव, नाना येडके, प्रहार दिव्या क्रांती आंदोलनाचे प्रदीप माने, नागराज चांदकोटी, बाजीराव माळी, नमशुद्दीन मुल्ला, बबन जाधव, जयवंत माने, परशुराम वडार, महादेव पाटील, अभिजित निंबाळकर यांच्यासह प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते. कवटेमंका शहरातून 2 मोटारसायकल चोरणाऱ्या सांगलीच्या बंटी बबलीला कवटेमंका पोलिसांनी जतमध्ये जेरबंद केले. आरोपीकडून 2 मोटारसायकली जप्त केल्या. संतोष उर्फ महेश शेखर शिंदे आणि उषा राजेश गोसावी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कवटेमंका शहरातून आरोपी हा सदरची मोटारसायकल घेऊन सीसीटीव्ही फुटेजच्या मोटारसायकलीवरून जतच्या दिशेने घेऊन गेल्याचं दिसून आलं. तसेच पोलीस हवालदार श्रीमंत करे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरीस गेलेली मोटारसायकलच्या वर्णनाची मोटारसायकल ही संतोष उर्फ महेश शेखर शिंदे राहणार विद्यानगर जत येथे राहत असलेल्या भाड्याच्या घराच्या समोर उभी असल्याची बातमी समजली. पोलीस पथकाने विद्यानगर जत येथे जाऊन खात्री केली असता सदर गुन्ह्यात चोरी गेलेली मोटारसायकल मिळून आली. कवटेमंकामधून चोरी झालेली दुसरी एक मोटारसायकल ही मिळून आली. आरोपीने दोन्ही मोटारसायकल कवटेमंका इथून चोरल्याचं कबूल केले. आरोपीला अटक करून अधिक चौकशी केली असता त्याने सदरच्या गुन्ह्यामध्ये उषा राजेश गोसावी राहणार सांगली सध्या राहणार जत हिने सदरचा गुन्हा करताना मदत केली असल्याचं सांगितलं. सोमवारी जत येथून ताब्यात घेऊन सकाळी 11:15 वाजता अटक केली आहे. कवटेमंका पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हिंदू साम्राज्य दिन हा सोहळा केवळ महाराजांच्या राज्याभिषेकाची आठवण करून देणारा नसून तो त्यांच्या आदर्श विचारांचा आणि हिंदवी स्वराज्य संकल्पनेचा उत्सव असल्याचे प्रतिपादन कराड जिल्ह्याचे संघचालक डॉ. मकरंद बर्वे यांनी केले. ते कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथे 352वा राज्याभिषेक सोहळा आणि पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी श्री शिवतीर्थ चौक येथील सोहळ्यात बोलत होते. यावेळी उपसरपंच दत्तात्रय पाटील, ग्रामसेवक सचिन कांबळे उपस्थित होते. डॉक्टर पुढे म्हणाले की हिंदवी साम्राज्याचा राज्याभिषेक, शिवनाणी मुद्रांची निर्मिती तसेच शिवशकाची निर्मिती करत कालगणनेला सुरुवात झाली. असे हिंदू साम्राज्य निर्मितीचे 3 उद्दिष्टांवर निर्माण करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र वर्णन सांगून सध्या आपल्या जीवनात आचरण करण्यास सांगितलं. सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक आणि पूजा करण्यात आली. 8:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन आयोजित करण्यात आले. हिंदू साम्राज्य दिन हा ध्येय मंत्र, पोवाडा, गीत सादर करून एकत्रीकरण समारंभ शिवधारकरी आणि विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्यतेने पार पडला.